गुड मॉर्निंग ॲस्पिरंट्स. आज आहे तारीख 24 सप्टेंबर 2024. तर चला मग पाहूया आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. तर पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रतापगड. तर प्रतापगड या किल्ल्याला जे आहे ते महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहूया. भारताच्या बुद्धिबळ संघाने 45व्या ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक पटकावले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण. तर भारताने जे आहे ते 45व्या ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये 2 पदक मिळवले आहेत. यामध्ये पहिलं जे आहे ते खुल्या स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते महिला गटात मिळवलेलं आहे. तर असे जे आहे ते 2 सुवर्ण पदक जे आहे ते भारताला मिळालेले आहेत. यावरच आधारित पुढील क्वेश्चन पाहूया. तर भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर इथे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 97. तर 97 वर्षाच्या इतिहासामध्ये भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये जे आहे ते सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. क्वेश्चन क्रमांक 4 आहे, अनुरा कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीलंका. तर श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जे आहे ती अनुरा कुमार दिसानायके यांची जी आहे ती निवड झालेली आहे. यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 पाहूया. RBIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI किती अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5.5. यानंतर क्वेश्चन नंबर 6 पाहूया. इंडोनेशिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय SL3 या स्पर्धेत भारताच्या उमेश विक्रम याने कोणते पदक जिंकलेले आहे? तर उमेश विक्रम सरांनी जे आहे या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. यामुळे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक. यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 पाहूया. क्वाड शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. आता क्वाड जे आहे ते 4 देशांचा संघ आहे. तर यामध्ये कोणते कोणते 4 देश आहेत? तर यामध्ये आहे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. हे 4 देश जे आहेत एक क्वाडचे सदस्य आहेत. आता याबद्दलच अधिकची माहिती बघूया. क्वाड हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 देशांचा समूह आहे, जो भारत प्रशांत क्षेत्रात लोकशाही देशांच्या हितांची रक्षा करण्यासाठी आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी कार्यरत आहे. आता क्वाडची संकल्पना जी आहे ती औपचारिकपणे 2007 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी सादर केली. मात्र चीनच्या दबावामुळे ऑस्ट्रेलिया मागे हटल्याने ही संकल्पना तेथेच राहिली व ती पुढे जाऊ शकली नाही. त्यानंतर शिंजो आबे यांनी 2012 मध्ये हिंद महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत समुद्री सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांना समाविष्ट करून लोकशाही सुरक्षा डायमंड याची स्थापना करण्याचा विचार मांडला होता. यानंतर क्वाड समूहाची स्थापना जी आहे ती नोव्हेंबर 2017 मध्ये हिंद प्रशांत क्षेत्राला बाह्य शक्ती, विशेषतः चीनच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि नवीन रणनीती तयार करण्यासाठी जे आहे ती याची सुरुवात झाली होती. आसियान शिखर संमेलनाच्या 1 दिवस आधी जे आहे क्वाडची सर्वात पहिली बैठक झाली होती. आता क्वाडचा मुख्य उद्देश काय आहे? तर इथे तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता, भारत, जपान यांच्यामध्ये जे आहे ते इथे चीन आहे आणि त्याचप्रमाणे चीनचा प्रभाव जे आहे तो येथील संपूर्ण महासागरामध्ये आहे. त्याचप्रमाणे इथे श्रीलंकेचे बंदर देखील चीनने 99 वर्षासाठी करारावर घेतलेले आहे. त्याचप्रमाणे हाँगकाँग, मालदीव या देशांवर देखील चीनचा बराचसा प्रभाव आहे आणि यामुळे भारताला जपानशी व्यापार करणे, तसेच भारताला अमेरिकेशी व्यापार करणे किंवा ऑस्ट्रेलियाशी व्यापार करणे, तसेच या तिन्ही देशांना एकमेकांसोबत व्यापार करण्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. कारण चीनचा दबदबा या पूर्ण क्षेत्रामध्ये हा अधिक वाढत होता. त्यामुळेच ती क्वाडची स्थापना करण्यात आली होती. तसेच क्वाडच्या सर्व देशांनी म्हणजे जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी 2020 मध्ये मालाबार सरावात भाग घेतला होता. आता मालाबार सराव म्हणजे काय? तर भारत, जपान आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यातील वार्षिक त्रिपक्षीय नौसेना सराव
जो भारत आणि प्रशांत महासागरात बारकाईने आयोजित केला जातो. तर हा जो आहे 3 देशांमधील नौसेनेचा सराव आहे आणि 3 देश कोणते आहेत तर भारत, जपान आणि संयुक्त राज्य अमेरिका. यानंतर पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 8 आहे, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ध्रुवी पटेल. तर ध्रुवी पटेल जे आहेत त्यांनी यावर्षीचा मिस इंडिया वर्ल्ड वाईड हा किताब जिंकलेला आहे. या इमेजमध्ये आपण त्यांना मध्यभागी पाहू शकता. आता आपण मिस इंडिया हा किताब बराच वेळा ऐकतो, पण मिस इंडिया वर्ल्ड वाईड म्हणजे काय? म्हणजे मिस इंडियामध्ये जे आहे ते फक्त भारतीय महिला सहभाग घेतात, पण मिस इंडिया वर्ल्ड वाईडमध्ये जे आहे ते संपूर्ण जगामध्ये पसरलेले भारतीय वंशाच्या महिला ज्या आहेत त्या सहभागी होऊ शकतात. तर अशाच प्रकारे जे आहे तर या वर्षाचा मिस इंडिया वर्ल्ड वाईडचा किताब जो आहे तो ध्रुवी पटेल यांनी जिंकलेला आहे आणि या सध्या वास्तव्याला आहेत USA मध्ये, म्हणजेच अमेरिकामध्ये. यानंतर पुढील क्वेश्चन पाहूया. 19व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विशाखापट्टणम. यानंतर पुढील क्वेश्चन पाहूया. आतिशी मार्लेन सिंग यांची देशातील कितवा महिला मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे? तर आता आपण 22 तारखेच्या करंट अफेअरमध्ये पाहिलं होतं, आतिशी सिंग यांची जी आहे ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि त्या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. तर पहिल्या ज्या होत्या त्या सुषमा स्वराज होत्या, दुसऱ्या ज्या आहेत ते शीला दीक्षित होत्या आणि तिसऱ्या ज्या आहेत ते आतिशी आता झालेल्या आहेत. पण आता इथे आपल्याला यावरती असाही क्वेश्चन येऊ शकतो की आतिशी जी आहेत त्या देशातील कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 17. आता या 17 महिला मुख्यमंत्री कोण होत्या यांची यादी इथे दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपल्या दृष्टीने सध्या महत्त्वाचं काय आहे तर आता करंटमध्ये कोण कोण महिला मुख्यमंत्री आहेत? तर यामध्ये पहिलं नाव आहे ममता बॅनर्जी आणि दुसरं आहे आतिशीजी. आता ममता बॅनर्जी जे आहे यांचा कालावधी आहे 13 वर्ष 126 दिवस आणि आतिशी जे आहेत ते आता 2 दिवसापूर्वी अपॉइंट झालेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री पदावर राहणारी महिला कोण आहेत? तर शीला दीक्षित जे आहेत ते सर्वाधिक काळ महिला मुख्यमंत्री आहेत आणि यांचा कार्यकाळ आहे 15 वर्ष 25 दिवस. तर ही लिस्ट तुम्ही एकदा बघू शकता. यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 पाहूया. भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कलिकेश सिंह देव यांची जी आहे ती भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 पाहूया. तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे? आणि इथे जे आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुक्तेश कुमार परदेशी यांची जी आहे ते तुर्कस्तानचे नवीन भारतीय राजदूत म्हणून जे आहे ती निवड झालेली आहे. यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 पाहूया. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे अमरप्रीत सिंह यांची जी आहे ती भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. तर हे जे आहे आजचे 24 सप्टेंबर 2024 रोजीचे महत्त्वाचे आपण MCQ पाहिले जे की करंट अफेअरच्या रिलेटेड आहेत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.